नमस्कार मित्रांनो, चला आज आपण अंकांचं एक असं मजेदार जग बघणार आहोत ज्यात तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? आशा आहे की तुम्ही खूप छान असाल. चला तर मग आज काहीतरी वेगळं आणि नवीन शिकूया. आज आपण इयत्ता 4च्या गणितातील पाठ 2 संख्याज्ञान शिकणार आहोत. माहितीये का, आपण रोज ज्या संख्या वापरतो ना, बोलताना लिहिताना, त्यांच्यामागे खूप मोठं आणि गमतीशीर असं रहस्य दडलंय. आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. आता जरा ह्या संख्येबद्दल विचार करूया. 3215 ही संख्या म्हणजे फक्त 3, 2, 1 आणि 5 हे अंक असे बाजूबाजूला ठेवलेत म्हणून तयार झालीये का? की यामागे काहीतरी वेगळंच गणित आहे? चला तर शोधूया मिळून. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ की संख्या त्या बनतात तरी कशा. म्हणजे हे वेगवेगळे अंक एकत्र येऊन एक खरीखुरी अर्थपूर्ण संख्या कशी तयार करतात. चला एक सोपी संख्या घेऊया म्हणजे पटकन समजेल. समजा संख्या आहे 245. एकदम सोपी. या 3 अंक आहेत 2, 4 आणि 5. आता या संख्येचे तुकडे करून बघूया. हा जो 2 आहे ना, तो म्हणजे 2 100चे गट. 4 म्हणजे 4 दशक म्हणजे 10-10चे 4 गट. आणि उरलेला 5 म्हणजे 5 सुट्टे म्हणजे एकक. बघितलं, प्रत्येक अंकाची स्वतःची एक खास जागा ठरलेली आहे. म्हणजेच काय, तर त्या 2ची किंमत झाली 200, 4ची किंमत झाली 40 आणि 5ची किंमत 5च. आणि गंमत बघा, जेव्हा आपण हे 200, 40 आणि 5 एकत्र करतो तेव्हा आपल्याला आपली मूळ संख्या 245 परत मिळते. आहे की नाही जादू? आणि आपण हे जे केलं ना, संख्येला असं तोडून लिहिलं, यालाच गणिताच्या भाषेत म्हणतात विस्तारित रूप. म्हणजे काय, तर कोणत्याही संख्येला तिच्या प्रत्येक अंकाच्या किमतीप्रमाणे असं सुट्ट करून लिहिणं. हे एकदम सोपं आहे. अच्छा, संख्या अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ना आपण एका जुन्या पण खूप भारी आणि मजेशीर यंत्राची मदत घेऊया. याचं नाव आहे अबॅकस. ॲबॅकसवर हे जे उभे दांडे दिसतात ना, त्यातल्या प्रत्येक दांड्याचं एक खास घर आहे. आपण उजवीकडून सुरुवात करूया. पहिला दांडा ए म्हणजे एकाचं घर, त्याच्या बाजूला द म्हणजे दशकाचं, मग श म्हणजे 100चं आणि ह म्हणजे हजाराचं घर. आत्ता गंमत बघा. समजा एककाच्या दांड्यात आपण 5 मणी टाकले तर त्यांची किंमत झाली 5. पण तेच जर आपण दशकाच्या दांड्यात 3 मणी टाकले तर त्यांची किंमत 3 नाही, तर ती होते तब्बल 30. का? कारण ते दशकाच्या घरात आहेत. घराप्रमाणे किंमत बदलते. आणि आता वेळ झाली आहे ते सगळ्यात मोठं रहस्य उलगडण्याची, ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो. अंकांचं सगळ्यात मोठं रहस्य. आणि ते आहे स्थानाची किंमत. हे एक वाक्य फक्त नीट लक्षात ठेवा. अंक तोच असतो, पण तो संख्येमध्ये कुठल्या जागी बसला आहे यावर त्याची किंमत ठरते. बस हेच आहे संख्याज्ञानाचं सगळ्यात मोठं रहस्य. चला हे बघा, या टेबलमध्ये जेव्हा 5 हा अंक एककाच्या घरात आहे तेव्हा त्याची किंमत आहे फक्त 5. आता तोच 5 जेव्हा दशकाच्या घरात गेला तेव्हा त्याची किंमत झाली 50. आणि तोच 5 जेव्हा 100च्या घरात गेला तेव्हा त्याची किंमत झाली थेट 500. पाहिलंत, अंक तोच आहे 5, पण त्याची जागा बदलली की त्याची किंमत कशी बदलते. तर आता आपल्याला अंकांचं सगळ्यात मोठं रहस्य कळलंय, म्हणजे स्थानाची किंमत. मग आता या ज्ञानाचा वापर करून आपण संख्यांना ओळखायला आणि त्यांना एका रांगेत म्हणजे क्रमाने लावायला शिकूया. बघा, संख्यांचे ना मुख्य 2 प्रकार पडतात. एक म्हणजे समसंख्या आणि दुसऱ्या म्हणजे विषम संख्या. एकदम सोपं आहे. ज्या संख्यांना 2ने पूर्ण भाग जातो त्या झाल्या समसंख्या, जसं की 2, 4, 6. आणि ज्यांना 2ने भाग जात नाही त्या झाल्या विषम संख्या, म्हणजे 1, 3, 5. आता संख्यांना रांगेत लावायचे पण 2 सोपे मार्ग आहेत. विचार करा की आपण पायऱ्या चढतोय, म्हणजे लहान पायरीपासून मोठ्या पायरीकडे जातोय. याला म्हणतात चढता क्रम. आणि जेव्हा आपण पायऱ्या उतरतो, म्हणजे मोठ्या पायरीपासून लहान पायरीकडे येतो, तेव्हा त्याला म्हणायचं उतरता क्रम. चढणं आणि उतरणं इतकंच सुपर. चला आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. संख्या आहे 555. यात 3 वेळा 5 आले आहेत. तर मला सांगा, या तिन्ही 5ची स्थानिक किंमत सारखी आहे की वेगवेगळी? नीट विचार करा आणि आपलं उत्तर कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर मग आज आपण काय काय शिकलो? चला पटकन आठवूया. आपण बघितलं की संख्या कशा तयार होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक किंमत काय असते, संख्येचं विस्तारित रूप कसं लिहायचं
आणि हो, समविषम संख्या कशा ओळखायच्या हे सुद्धा शिकलो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि रंजक विषयासोबत. धन्यवाद.